रडतो ते गरम अश्रू असतात. गरम अश्रूचे थेंब गालावर पडल्याबरोबर गाढ झोपलेला कृष्ण अर्धवट जागा झाला. अर्धवट डोळे उघडले आणि गालाला हात लावला. ओलसर काय बघितलं. डोळे उघडले आणि एकदम जवळ येऊन हनुवटीला हात लावलेली यशोदा पाहिली. भगवंताला हे माहीत नसल्यामुळं झोपल्या झोपल्या दोन्ही हात वर केले आणि अशी हाक मारली की यशोदेच्या काळजाला लागली ती हाक. दोन्ही हात वर करून मैया मैया म्हणल्याबरोबर उद्या कोण मला मैया म्हणी. मी एवढं सुंदर लेकरू असून सुद्धा वांझेसारखी जगेल. काय करायचं पाटलीन हो. मी आई होणं महत्वाचं आहे. माझा कृष्ण उद्या जाणार. पोटशी धरलं आणि जवळ असं घेतलं. भगवंतानं गळ्याला मिठी मारली. भगवंताला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. 11 वर्षाचा कृष्ण यशोदेच्या मांडीवर मात नव्हता. यशोदेच्या गळ्याला भगवंताचा मंद श्वास लागत होता आणि कृष्णाच्या मस्तकावरून हात फिरवीत असताना हनुवटी टेकून यशोदा मैयानं रडायला सुरुवात केली आणि रडता रडता विचारलं, कन्हैया अक्रूर भाऊजी आले. धनुर्यागाच्या निमित्तानं तुला सगळ्या गोकुळवासियांना नंदराजाला मथुरेमध्ये बोलविले धनुर्यागा करता. कृष्णा तू जाशील, मी तुला सोडून कशी राहू रे. आई एवढ्या जवळ मथुरा आहे, पण मी एवढ्या जवळ मथुरा राजधानी असून सुद्धा मी कधीच बघायला गेलो नाही. राजधानी कशी असेल, कंसाचा दरबार कसा असेल, धनुर्याग कसा असेल. मी उद्या जातो आणि लगेच परत येतो. बघून येतो, यज्ञ बघून येतो. कृष्णा तू पुन्हा येणार नाहीस, कारण तुला तिथं वसुदेव देवकीची गाठ पडेल. माझी शपथ आहे कृष्णा, वसुदेव देवकीला सांगू नको. तुला लहानपणी मी उखळाला बांधलं होतं. तू माती खाल्लीस म्हणून मी तुला काठी उगारली होती. काय वाटेल देवकीला, माझं लेकरू मी तुमच्याकडे ठेवलं. काय लेकरांना गुन्हा केला की तुम्ही राजाच्या लेकराला काठी उगारली. तुला राणा गाई राखण्याकरता पाठवित होते. सांगू नको वसुदेव देवकीला. राजघराण्यातलं लेकरू जनावर राखण्याकरता पाठवलं. उचलून भाकरी देत होते. कधी पोट भरत असेल, कधी उपाशी राहत असते. काही सांगू नको. आई तू असं कसं म्हणतेस, मी चटकन भेटून येतो. रात्रभर यशोदा रडत होती. कृष्ण परमात्माचं मस्तक ओलं चिन्ह झालं. प्रातःसमयाला भगवानानं अन्निक साधलं, शौच मुखमार्जन केलं आणि मग आज यशोदेच्या वागण्यामध्ये फरक पडला. 11व्या अध्यायापर्यंत विश्वरूप दर्शन झालं नव्हतं. तोपर्यंत अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या वागण्यामध्ये जो फरक, पण विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुनाच्या वागण्यामध्ये सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम. तुझं महिमान मला कळालं नाही कृष्णा. मी माझा मेहना समजित होतो, सुभद्रेचा भाऊ समजित होतो, पण मला कळालं नाही. अजानता तव इदम महिमानं, तुझं महिमान मला कळालं नाही. महिमान कळावं माणसाला, कळालं नाही. आज मला कळालं कृष्णा तू किती मोठा आहेस. आज वागण्यामध्ये कृष्णा, आज मी तुला आंघोळ घालू, काही परक्यासारखं काय विचारतेस, घाल. आंघोळ घालत असताना पाय विलुत्पला जलासारखे पाय पाहिले. भगवंताचं मुखकमल पाहिलं आणि स्नान घातल्यानंतर पदर काढीला माथ्याचा, बाळ पुसिला नंदाचा. आपल्या माथ्याचा पदर काढला. सुंदरपैकी जरतारी महाराजाशी पैठणी शालू नेसलेली पाटली. आई टॉवेल टॉवेल नको,
तुझ्या मस्तकाचं अवग्रहण करत असताना माझ्या पदराला तुझ्या केसाचा सुगंध. ऐका, मी कालही बोलून गेलो, निर्विकल्प समाधीची अनुभूती घेणाऱ्या योग अभ्यास करणाऱ्याला त्याच्या घामाचा वास सुद्धा कमलगंधासारखा येतो. म्हणून कृष्ण पद्मगंधा नावाच्याच गाईचं दूध पित होता. पूर्ण भागवतामध्ये पद्मगंधा एकाच गाईचं नाव आहे, तेवढंच पित होता. पद्म म्हणजे कमळ, गंध म्हणजे वास, सुगंध येत होता. योगायोगानं कृष्णा एवढाच माझ्या पदराला. भगवंताला केशर कस्तुरीचा तिलक रेखलेला आहे, पितांबर नेसलेला आहे, दूध भाताची वाटी आपल्या हातानं खाऊ घातलं आणि हात पुढे कर कृष्णा. का? एक चमचाभर दही खा. आई आत्ता दूध भात खाल्लेला आहे, इतकं सुगंध, सुमधूर तोंड पडले, पुन्हा ही आंबट कशाला? अरे दह्याची एक शुभ शकून शक्ती आहे. जो मनुष्य ज्याच्या हाताने दही खाऊन प्रवासाला जातो त्या माणसाची जीवनामध्ये त्या दही देणाऱ्याची पुन्हा गाठ पडते. वारकरी पागल नाहीत महाराज. आषाढी कार्तिकीला पांडुरंगाच्या दरबारातून काला घेऊन, काला खाऊन दही भात, दही खाऊन जे निघतात ती पुन्हा वारकऱ्याची आषाढी कार्तिकीला गाठ पडाली म्हणून काला. तसं दही खा माझे शिवछत्रपती. मोहिमेवर जात असताना, मा जिजाऊचं पाय दर्शन घेत असताना, जिजाऊच्या गोऱ्या पान पायावर आपल्या कपाळाचा शिवगंध टेकवत असताना, शोभा राजे हात पुढे करा. हात पुढे करायचा, चमच्याभर दही टाकायचं हातावर, राजानं खायचं आणि नमस्कार करून निघायचं. महाराज आईची भावना काय? माझा शोभा एवढ्या संकटातून आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्या मुसलमान राज्याला जिंकून सही सलामत आला पाहिजे. जिथपर्यंत तो माझा राजा, माझा शोभा येणार नाही तिथपर्यंत मी अन्न ग्रहण, पाणी पिणार नाही. म्हणून देव गंगाळात पाण्यात ठेवायचे आणि जिजाबाई उपवास करायचे. राजा येईपर्यंत तिनं पाणी सुद्धा प्यायचं नाही. मोठमोठ्या संकटामध्ये शिवाजी महाराजांना सुरक्षित परत येण्याकरता एकच कारण, जिजाऊचा आशीर्वाद. आईचा फार मोठा आशीर्वाद असतो महाराज. आज मुलांना मायबाप म्हातारे आवडत नाहीत, वृद्धाश्रमामध्ये सोडतात. श्रीमंताचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये आणि गरीबाचे लेकर अनाथ आश्रमामध्ये. अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. कलंक आहे, कलंक. परदेशातले कॉन्व्हेंट मध्ये काय, मायबाप ज्या लेकराला सांभाळू शकत नाही असे अवैध रीतीनं जन्माला आलेले लेकर ज्या शाळेत जगण्याकरता शिकण्याकरता पाठवतात त्याला कॉन्व्हेंट म्हणतात. आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं इंग्रजी शिकायला. ज्ञानोबारायला 56 भाषेचा केला गौरव, पण ज्ञानोबारायनं माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातीही पैजा जिंके. डबल ME आमचे दांडेकर मामा असताना रुईया नारायण कॉलेज मुंबई आणि SP कॉलेज सत्परशुराम भाऊ कॉलेज पुणे, 2 ठिकाणचं प्राचार्यपद सांभाळणारे डबल ME तत्वज्ञानाचे प्राध्यापक असून सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये कधी इंग्रजीचा शब्द झलक मारण्याकरता आम्हाला इतकुसच येतंय, पण लगेच मला थोडं इंग्रजी बोललं, लोकांना वाटलं पाहिजे ह्याला किती येतंय की नाही. आईचे प्रेम, आईची भक्ती, आईचा आशीर्वाद फार मोठा. देवाच्या आशीर्वादापेक्षाही आईचा. न मातु परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षाही मोठे आईची पावलं असतात. आईच्या पायाखाली 33 कोटी देवाला
मान्य असणारं स्वर्गभुवन असतं. योगायोगानं कसे भगवंताच्या हातावर दह्याची कवळी टाकली, भगवंतानं खाल्लं आणि प्रसाद घेऊन बलराम दादा रोहिणी बरोबर निघालेले, रथ संजोडून तयार आहे. गोकुळामध्ये वनव्यासारखी बातमी पसरली, कृष्ण गोकुळ सोडून जातोय, कृष्ण मथुरेला जातोय, मथुरेहून कोणीतरी कृष्णाला नेण्याकरता आलाय आणि कृष्ण रथामध्ये बसून गोकुळ सोडून जातोय. हे कळाल्याबरोबर गाई वासरं हंबरडा फोडू लागली. वासरं मोकळे, पण गाईला पीत नाही. वासराच्या डोळ्यात अश्रूच्या धारा. गाई हंबरडा फोडते, वासराला चाटीत नाही. सारखी कृष्णाकडे लक्ष लागलेले. महाराज काय सांगा, गवळणीला बातमी कळाली, पदराची शुद्ध नाही, केस मोकळे सुटले, दरवाजे तसेच उघडे, पाण्यामध्ये लेकरं रडतायत आणि तशा गवळणी सगळ्या नंदराजाच्या अंगणामध्ये जमा झाल्या. ज्यावेळेस कृष्णाच्या वियोगानं गोकुळच्या गवळणीची काय अवस्था झाली, आमच्या कवी हृदयाचं उत्तुंग परिमाण गाठणारे पडतीचा निवासी भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज, त्यांनी गवळणीची काय अवस्था झाली त्याचं हृदयाला हेलकावे देणारं वर्णन एका गवळणीतून केलेले. गवळण बनली यशोदेला भोले सावळा या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदा मैया घर मोकळे, कृष्णा दही खा, दूध खा, दुधाने पालते घाल, डेरे फोडून टाक, शिंके तोडून टाक, आम्ही गाराने करणार नाही. तुला काय छळायचं ते छळ, पण आम्हाला दुःख देऊन तू मथुरेला जाऊ नको. अक्रूराकडे बघितलं, अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी रे धाडीला, का रथ घेऊन आलास? तुला वाटतं का एकटा कृष्ण 11 वर्षाचं लेकरू घेऊन चाललास? आमच्या सगळ्याचा प्राण येतो. हे घेऊन गेल्यानंतर आम्ही जगू शकणार नाही. गवळणी पदर पसरू लागल्या, कृष्णा जाऊ नको. यशोदा माऊली रडू लागली. नंद बाबा व्रजवासी आहे, नजराने घेऊन दह्या दुधाचे हंडे घेऊन तयार आहेत नटून तटून. कृष्णानं सांगितलं
अक्रूर चाचा यांच्याकडे बघू नको, हे अशाच प्रेमामध्ये गुंतून टाकतील, आपल्याला तुमचं कार्य करायचं. चला म्हणून रथीत रथामध्ये पाऊल ठेवला. अक्रूरजी बसलेले, व्रजवासी मागून निघालेले बळीराम दादा आणि कृष्ण कन्हैया रथामध्ये बसले आणि एका जनार्दनी रथ गेला निघून. रथ असा निघाल्याबरोबर त्या गवळणी माग धावत होत्या, त्या रथाच्या माग पळत होत्या आणि कृष्णाला म्हणत होत्या, कान्हैया कन्हैया एकदा तरी मागे वळून पहा. एवढा कसा निष्ठूर झालास? अरे मागे वळून एकदा डोळे भरून रूप तरी पाहू दे. डोळ्याने धावत होत्या, पडत होत्या, केसा लागत होत्या, अंग धुळीनं माखलं होतं, केस निसटलेले होते, रक्तबंबाळ पाय झालेले. पण रथ गेला. या डोळणी म्हणू लागल्या, इतके दिवस प्रेम लागलं, तटकन तोडून निघून गेला. आपली जर क्षणेक कृष्ण संगती, क्षणभर कृष्ण संगती, तर आपल्या वियोगाला पारावार नाही इतकं दुःख झालं. ज्या यशोदेनं 11 वर्ष
पापणीच्या पंखाखाली त्याला सांभाळलं, तिला किती दुःख झालं असेल. चला, सगळ्या गवळणी आल्या, दरवाजा मोकळा, आवाज नाही, काही नाही. मध्ये बघितलं, यशोदेनं सगळे कृष्णाचे खेळ बांधलेले, विटी आहे, दांडू आहे, भोवरा आहे, जाळी आहे, माट्यापाट्याचा खेळ आहे, गोट्या आहे, शिदोरीचं जाळ आहे, शिंग वेताकी आहे, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी आहे, घुंगराची काठी आहे, बासरी आहे. आणि हे सगळं बघितलं, या सगळ्या वस्तूला माझ्या कृष्णाचा स्पर्श झालेला आहे. याला हात लावल्यावर असं वाटतंय माझ्या कृष्णाला स्पर्श होतो. गवळणीला बघितलं आणि एकदम डोळ्यामध्ये अश्रू आणून विचारणा केली, कोणाकरता आला? खोड्याच्या निमित्त सांगून कृष्णाचं दर्शन घेण्याकरता येत होता, तो तर कृष्ण निघून गेला. आता कोण आहे? आता तुमचं दही दूध कोणी खाणार नाही, तुमचे शिंके कोणी तोडणार नाही, तुमचे दुधाने कोणी पालते घालणार नाही, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. यशोदा मैया, आम्ही दह्या दुधा करता येत नव्हतो. कृष्णानं आमच्या इथं यावं आणि आमच्या इथलं दहीदूध खावं. कृष्णानं ज्या घरी खाल्लं त्या घरी दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाई. जिथं कृष्ण दहीदूध खात होता तिथं दह्या दुधाचे हंडे ओसंडून वाहत होते. इतकं दहीदूध तिथं प्रगट होत होतं. कृष्णानं खाल्लं म्हणून कमी होत नव्हतं. असं रडत असताना हे सगळे बघितलं महाराज, आणि अक्रूराच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. एवढं प्रेम, जर मी कृष्णाला तिकडे घेऊन गेलो काही बरं वाईट झालं तर या सगळ्या गवळणी मरतील, यांच्या सगळ्या मरण्याचं पाप माझ्या मस्तकावर लागलं. अक्रूराच्या मनामध्ये अशी शंका आल्याबरोबर यमुना ओलांडून कृष्ण बलराम रथामध्ये बसलेले आणि अक्रूरानं यमुनेमध्ये बुडी मारल्याबरोबर अक्रूराला चमत्कार, शेषशय्येवर विराजमान झालेला भगवान महाविष्णू, त्याचं मुखकमल कृष्णासारखं आणि जो शेष होता त्याचा चेहरा बलराम दादासारखा. अरे बापरे, हे तर शेषशय्येवर विराजमान होणारे महाविष्णू आणि शेष, आणि मी यांना बाचे लहान लेकरं, गवळ्याचे लेकरच म्हणून समजत होतो. मला कळालं नाही. विस्तारलेल्या डोळ्यानं अक्रूर बाहेर आला आणि रथामध्ये उभ्या राहिलेल्या कृष्णाचे पाय धरले, मस्तक टेकवलं. अक्रूर चाचा, तुम्ही चुलते, तुम्ही थोर आहे, तुम्ही कसं पाया पडा? अक्रूरानं हात जोडून विचारलं, कृष्णा, आजपर्यंत कोणाकोणाला नात्यानं बसवलं, कोणाला मुलगा म्हणून, कोणाला मित्र म्हणून, कोणाला पती म्हणून, कोणाला बंधू म्हणून, किती जणांना असं फसवलंस, पण मला कळालं तू कोण आहेस. त्यावेळेस भगवंतानं मिस्किल हास्य करून विचारलं, अक्रूर चाचा, तुम्हाला पाण्यामध्ये काय दिसलं का हो? हात जोडून सांगितलं, तू जे दाखवलंस ते बघितल्याबरोबर माझ्या मनातली शंका निघून गेली. आनंदानं अक्रूरानं उपवनामध्ये मुक्काम ठेवला, राजाला निरोप दिला, कंस तयारीत राहिला. दुसऱ्या दिवशी भगवंतानं वीर गुंठी बांधलेली, केस मोकळे सुटलेले, पितांबर कसलेला आहे आणि बासरी सुद्धा नाही. आज काही गवळणीला आणि गाई वासराला बोलवायचं नाही, आज युद्ध करायचंय. निघालाय परमात्मा आणि यमुनेजवळ आल्याबरोबर कृष्णाच्या मनात आलं, माझ्या अंगावर जो पितांबर आहे, जो वेश आहे, तो गायी राखण्याचा आहे. राखण्याच्या वेशानं मी मारू शकत नाही. मग यमुनेच्या काठावर धोबी लोक होते, राजे लोकांचे कपडे धुवून वाळत घालून असे निघणार, घड्या करू लागले. कृष्णानं सांगितलं, बाबा, धनुर्यागाचं निमित्त करून आम्हाला बोलवून घेतलंय. राजानं आपला स्वतःचा रथ पाठवलेला आहे
आणि आम्ही राजाचे निमंत्रित आहे आणि आम्हाला दरबारात जाण्यापुरते हे राजे लोकांचे कपडे द्या. त्या धोब्याने विचारलं, तुम्ही कोण आहेत रे म्हणे? तुमच्या अंगाला दह्या दुधाची घुरट घाण येतील, गोमूत्राचा वास येतोय. कुठले तुम्ही? म्हणजे गोकुळचे. तो घनश्याम सावळा, तो कृष्ण, तो गुटगुटीत गोरापान दिसतो सुदृढ, तो बलराम. हो, तुमचं चरित्र आम्ही ऐकलंय. गोकुळामध्ये तुम्ही फार उत्साह मानला होता, गौरवीला त्रास देत होता. पण अपने घर में तो कुत्ता अभिषेक होता है. ये मथुरा है, हे गोकुळ नाही. हे राजाची राजधानी आहे. कंस महाराजाचा मी धोबी आहे. माझी ताकद सांगू, मला ऊसाचा रस प्यायचा झाल्यावर मी ऊस घेऊन सरखाकडे जात नाही. ऊस असा धरून पिळतो हाताने आणि त्याचा रस काढतो. ही ताकद आहे माझी. आणि हे भारी भारीचे वस्त्र तुम्हाला कशाला? आणि तुम्ही हे वस्त्र प्रावर्ण घेण्याचा प्रयत्न करतात तर मी तुम्हाला शिक्षा करीन. असं म्हणल्याबरोबर कृष्णाला राग आला. 11 वर्षाच्या कृष्णानं त्या दिपाटच्या दिपाट धोब्याला उडी मारली. गालामध्ये एक चाकट दिली. एक चाकट. माझ्या पदरचा श्लोक आहे, रजकस्य कराग्रेण शील कार्यात पाते. एक चाकट अशी गालात मारल्याबरोबर त्याचं मुंडकं तुटून पडलं. बाकीचे धोबी म्हणले, जान बची लाखो पायन घरके बुद्धू घरको आहे. कपड्याकरता मरायचं कशाला? कपडे जाऊ द्या. कपडे तिथं सोडले, पळून गेले. भगवंतानं सांगितलं, घ्या रे कपडे न्या. आता मला सांगा, 10-11 वर्षाच्या लेकरानं आमच्या भैयाचं, विष्णू महाराजाचं शर्ट जर घातलं तर खाली धोतर नेसायची गरज आहे का? एवढे मोठे मोठे कपडे बघितल्याबरोबर सगळे हसू लागले. अरे ते बाया जसं त्या मॅक्सिका गाऊन घालत्यात तसं झालं हे येड्या. तंतुवाय नावाचा शिंपी होता, त्याच्याकडून काटछाट करून इतके सुंदर कपडे शिवले. सुदामना नावाचा माळी होता, हार पुढे घातले, गंधाक्षता लावल्या. तिथून पुढे गेले. धनुर्यागाच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं धनुष्य मोडलं. तिथं 22,000 सैन्य होतं. त्याच्याबरोबर युद्ध सुरू झालं. त्यांना मारून रक्त अंगावर सांडलेले, पळस फुलावा कसे ते धनुष्याचे तुकडे दिले. दरबारात आले. कोयल्या पीठ हत्ती येत होता, त्याला एका बुट्टीमध्ये त्याच्या मस्तकावर मारलं आणि त्याचं शिपूट असं ओढल्याबरोबर तो मरण पावला. त्याचे मोठेचे मोठे दात घेऊन दरबारामध्ये शिरले. मुष्टिका बरोबर चांदुरा बरोबर दोघांची कुस्ती सुरू झाली. आणि ती कुस्ती होत असताना मुष्टिकाला बलराम दादानं एक मूठ मारली त्याच्या मस्तकावर. त्याचं मुंडकं त्याच्या पोटात गेलं, ते मरून गेलं. कृष्णाला सांगितलं, काय खेळत बसला? पसाभर घोगरे आणि सर्रात मचमच. चांदुराला पायाला धरलं, गरगर गरगर फिरलं, अष्टकोनी खांद्यावर आपटलं, तो मरून गेला. कंसाचे 8 भाऊ उठले. शल, तोषण, निवृत्त, कंक, देववीर, नरांतक, देवांतक असे उठले. शस्त्र हातात घेऊन त्या गवळ्याच्या लेकरानं पैलवान मारले. मारा, थोडा कापा. बटाम दादानं कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू फक्त कंसाला बघ, हे सगळं चिल्लर माझ्याकरता सोड. तू एकटा तुझं दिलंय, तुझा प्रश्न तू कंस मार. हे एवढे किती मी? मग दादा त्यांच्या हातात शस्त्र आहेत. शतकना, मूर्तिज्ञा, खडग, तलवार, भाले, बरचे. बटाम दादाने इकडं तिकडं बघितलंय. अष्टकोनी खंबाच उचलला. एक फिरून हातात खलास, एक फिरून हातात खलास. कृष्णाने विचार केला, काम संपलं. इकडचं बळीराम दादा बघते, हातामध्ये शस्त्र नाही. आणि भगवान गोपाल कृष्ण चरण चाली एक एक पायरी चढत चढत कंसाकडे निघालेला. उंच सिंहासनावर कंस आहे. अरे त्या कंसाला अशी अवस्था झाली, जळी सळी काष्टी पाशांनी सगळीकडे कृष्ण दिसू लागला. कुठं पडावं, कृष्णाला ढकलावं, शस्त्र घेऊन मारावं, काहीच कळेना.